इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. कमिशनर साहेब, खुर्च्या उभवणे सोडा. स्मारकाची काळजी घ्या. फिरोज मुल्ला सर यांचा पुणे मनपावर हल्लाबोल. अहो, हे आमचे विद्येचे माहेरघर आणि संस्कृतीची राजधानी म्हणे, पण इथे महापालिकेच्या कारभाऱ्यांना जिवंत माणसांची तर सोडाच, पण देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या महापुरुषांच्या स्मारकाचीही काळजी घेता येत नाही. याला काय म्हणावे? भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने उभ्या राहिलेल्या स्मारकाची आणि सांस्कृतिक भवनाची आज जी दुरावस्था झाली आहे ती पाहून पुणे महानगरपालिकेच्या ढिम्म कारभाराची कीव करावीशी वाटते. या संघावर येणाऱ्या अनास्थेचा आणि पुणे मनपाच्या ढोंगी दुर्लक्षाचा जाहीर निषेध करत रिपाई सचिन खरात गटाचे मुख्य संघटक फिरोज मुल्ला सर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने थेट पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त माननीय ओमप्रकाश दिवटे साहेब यांची भेट घेतली. नुसती भेटच घेतली नाही तर महापालिकेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे मागण्यांचे निवेदन त्यांच्या हातावर टेकवले. नेमका काय आहे प्रकार? मौलाना अबुल कलाम आझाद देशाचे पहिले शिक्षण मंत्री, ज्यांच्या विचारांवर या देशाच्या शिक्षणाचा पाया रचला गेला. त्यांच्या स्मारकाची देखभाल करायला पुणे मनपाकडे वेळ नाही की बजेट नाही. तिथे असणाऱ्या सोयीसुविधांची पार वाट लागली आहे. स्मारकं उभी करायची आणि नंतर ती वाऱ्यावर सोडून द्यायची ही मनपाची जुनीच खोड आहे. ही उदासीनता म्हणजे त्या महापुरुषांचा आणि त्यांच्या विचारांचा घोर अपमान नाही का? हाच सवाल फिरोज मुल्ला सर यांनी आपल्या खणखणीत आवाजात अतिरिक्त आयुक्तांसमोर उपस्थित केला आणि स्मारकाची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी केली. कार्यकर्त्यांची जोरदार उपस्थिती. यावेळी केवळ कागदी घोडे नाचवून निवेदन देण्याचे सोपस्कार पार पाडले गेले नाहीत, तर समाजातील विविध स्तरावरील लढवय्ये कार्यकर्ते या आंदोलनात हिरहिरीने सहभागी झाले होते. यामध्ये शिक्षण हक्क मंचाचे पुणे जिल्हा शहर अध्यक्ष चांदबाई बलबट्टी, आझाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफिकभाई पटेल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हलीमताई शेख, मास्टर गाईडलाईट फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेरभाई शेख, सौ सलमाताई इस्माईल शेख यांच्यासह इस्माईलभाई शेख आणि हंजला सोंडके यांच्यासारखे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. अहो कमिशनर साहेब, एअर कंडिशनर केबिनमध्ये बसून खुर्च्या उभवणे फार सोपे असते, पण ज्या महापुरुषामुळे आज तुम्ही आम्ही या स्वतंत्र देशात मानाने जगतो आहोत त्यांच्या स्मृती जपणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य विसरलात तर जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता चेंडू पुणे महानगरपालिकेच्या कोर्टात आहे. अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेब यावर काय पावले उचलतात की रिपाईला या प्रशासनाला जागे करण्यासाठी आणखी उग्र आंदोलन करावे लागते हे येणारा काळच ठरवेल. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.